होतं स्ट्राईक आपण पाहतो स्ट्राईक वरती विजय कुमार सेरामिक षटक घेऊन या ठिकाणी आपण पाहतोय पाहुण्यांमध्ये जर सत्कार आला तर एक स्पेशल प्राइज या ठिकाणी दिला जाईल आणि प्राइज काय असेल हे षटकार मारल्यानंतर सांगणार कारण ते सरप्राईज असतं आणि सरप्राईज नेहमी इंटरेस्टिंग असतात यावेळेला सफल होतील विराट कोहली रकाराचं दोन षटकांची काय आठवलं ती उदाहरण विकेट आउटलाईनच्या पाहे त्या धावासाठी क्या बात आहे सुरुवात चांगली झाली आहे पहिल्या चेंडूला मान दिला दुसऱ्या चेंडूचा समाचार घेतलाय काही चेंडूची वाट पाहायची असते काही चेंडूची वाट लावायची असते पहिल्या चेंडूची वाट पाहिली दुसऱ्या चेंडूची वाट लावली अशा पद्धतीचा खेळ खेळला होती 4 धावांसाठी धावत लावला एक आगळं पारदर्शी विजय कोतवाल यांनी जर विकेट घेतली तर 1 किलो गुलाबजामुन मिळते क्या बात आहे सर आम्हाला सुद्धा बोला एक मैदानासाठी चांगला फटका खेळला गेला गॅपमध्ये खेळला जातोय मिडविकेटचा सुरू गेलाय स्पोर्ट्स डायरेक्टर प्रमोद पालीवाल हे आलेले पुन्हा विनंती करतो त्यांनी त्यांचं स्वागत करा प्रमोद आता आपलं बोलले घेण्याच्या दृष्टीने जिथे 2 चांगले चौकार सुद्धा आपण पाहिले त्या प्रकारावरती 11 धावा आपण पाहतो 11 धावांसाठी त्या प्रकारावरती आपण पाहतो सुरुवात चांगली झाली अजूनमध्ये गाडीपेक्षा काही जिंकून आपण पाहिलं बीकेसी कोकण स्टार्सने क्षेत्ररक्षण स्वीकारलं राणी तो फायटर चांगली फाईट देत आहे पहिल्यापासून चांगल्या पद्धतीची खेळी मैदानावरती आपण पाहतो पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तब्बल या ठिकाणी 11 धावा आहे ज्यामध्ये 2 चौकारांचा समावेश सुद्धा आहे या बैलाची डोक्यामध्ये खेळून काढल्याची मारीचा पाच आउटफिट पास झाली आहे आपण पाहतो जसं ऊन पडणे तसं जाऊ या ठिकाणी पोहोचलं जात आहे आणि त्यानंतर मात्र ही आउटफिट चांगल्या पद्धतीची पाहायला मिळाली चांगला फटका मैदानावरती आलाय कव्हरच्या दिशेने लगावलेला हा फटका 4 धावांसाठी आनंद माळी यांच्या पाठमधून देखील फटकेबाजी आपण पाहतोय वाईट मोहम्मद की पुन्हा एकदा गोलंदाज या मैदानात सुनील रोयला यांनी सध्या वाईट मोहम्मद छापा लोक खेळण्याचा प्रयत्न मध्ये खेळून काढला चित्ररक्षक येणार आहे चित्र नाव घेतली जाते स्वागत करून आपण पाहतोय क्रिकेटमध्ये चौकासाठी महत्वाच्या महत्वाची हे पुढे खेळ आपण पाहतोय चांगला अक्षर देण्याच्या दिशेने वाटचाल करतोय दुसरं षटक कबड्डी पदावर असताना आपण पाहतो 16 रन स्कोर 16 ही धावसंख्या आपण गावाची
सुनील गोलंदाज मार्कवरती आपल्या अनुभवाला या ठिकाणी वापर केला जातोय. स्वीट पद्धतीचा फटका मिस करून झालाय. तो लॉंगस्टॉप क्षेत्रामध्ये सामना करतोय. एक धाव जरूर बाईक स्वरूपाची या ठिकाणी जोड मिळणार आहे. लेग बाईक स्वरूपातली ही धाव होळी मैदानावर आणखी एक स्वीट सरळ बॅटने फक्त चांगले होते. त्याच वेळेला कुठेतरी स्वीट करण्याचा प्रयत्न एक मध्यंतरी सर्वेक्षण झालं. कुठेतरी एक अनालिसिस काढलं. 10 पैकी 7 फटके अयशस्वी होत असतात स्वीट मध्ये आणि तिथे वारंवार फटकेबाजी केली जाते. चेंडू कनेक्ट चांगला झाला. क्षेत्ररक्षक सर्वेक्षण तयार आहे. ज्याने कार्तिकला लागत या ठिकाणी चेंडू फेक सुद्धा केले. एक धाव या ठिकाणी घेतली जाते. मैत्रीपूर्वक लढत आपण या ठिकाणी पाहतो. आरपीएच्या माध्यमातून 6 संघांना या स्पर्धेमध्ये प्रवेश देण्यात आला आहे आणि एक चांगली क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. एका दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये साध्यता होणार आहे आणि चांगलं आयोजन या मैदानावरती आपण अनुभवतो. 11 धावांचे आपण गावत यावेळेचा फटका चांगला कनेक्ट झालाय. चेंडू जातो लवले ती मारे शाबास. पहिला षटकार या स्पर्धेतील पहिला षटकार आहे. अप्रतिम फटका मैदानावरती आपण पाहिला. आतूनच्या बॅटमधून आलेला हा फटका तंत्रशुद्ध पद्धतीचा होता. डेडिकेटेड लगावला होता. ग्रँड होता आणि अगदी त्याच डेडिकेट सुद्धा फटका होता. आपण पाहिला सफल खेळला गेला. आतूनच्या बाहेर खेळला गेला आणि चेंडूच्या पक्षाचा चांगल्या पद्धतीचा अंदाज घेतला आणि शेवटच्या चेंडूला खऱ्या अर्थाने लगावलेल्या षटकाराने चांगली धावसंख्या केला आता 24 रन स्कोर बोर्ड जिथे 2 षटकांची या ठिकाणी सांगता झाली. 12ची सरासरी धावसंख्यावर लागली. गोलंदाज शनी कुमार या ठिकाणी आपण पाहतो. यांच्यासाठी पाहिलं झालं विकेट घेतली तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. चेंडूला बॅटची दिली. चेंडू लॉंगस्टॉप क्षेत्रामध्ये फडफड निकाल करतो. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न 2 धावांचा खराब खेळून झाला. त्याचा फायदा मिळाला. तिसरी धाव घेण्याची नामी सरली आणि चांगल्या रनिंग डिफेंडर विकेटच्या आधारावरती या 3 धावा पूर्ण केलेल्या आपण पाहतोय. तुमच्या सापुल्यावरती नजर लागली तर 27 रन स्कोर बोर्ड 27 धावसंख्या धावसंख्यावरती जमा सुद्धा झाले. उलटा चेंडू नोबॉल घोषित केला आणि त्यात सुद्धा हिट होतोय. त्यात सुटला जातोय. नोबॉल घोषित करण्यात आलाय. गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप घेतला की काय असंच काहीच वाटू लागले. नोबॉल घोषित केलं आणि त्यानंतर मात्र फिकीचा या ठिकाणी विवादास्पद गोलंदाजी ज्या गोलंदाजाला फिकीमधून काढण्यात येईल त्या गोलंदाजाला या ठिकाणी गोलंदाजी करता येणार नाही अशा पद्धतीचा इशारा काहीतरी दिला गेला. एक चांगली पसंती आपण पाहतो. गोलंदाजावरती आक्षेप घेतला गेला. धावसंख्यावरती आणखी बदलाव होणार आहे. 19 रनांवर धावसंख्या जाऊन पोहोचले. नवीन गोलंदाज मैदानावरती गोलंदाज बदलला गेला. दिलीप यावेळेला गोलंदाजी मार्क पद्धतीची होती. आतून आणि अर्थातच आनंद जोडी मैदानावरती कोणतीही विकेट गेली नाही. चांगली पाठवशीत मैदानावरती आणि असं म्हटलं जातं की घर फिरले की घराचे वासे फिरतात. त्या पद्धतीचे काहीसे खेळ मैदानावरती आहे. नोबॉल सुद्धा येतोय. गोलंदाजाला पुन्हा एकदा गोलंदाजी करावी लागणार. चांगला फटका खेळला गेला. पॉईंट क्षेत्रात तयार आणि या ठिकाणी फ्रीहिटच्या चेंडूवरती कॅच पकडला गेला. त्यामुळे एक धाव सुद्धा मिळते. नशिबाची साथ जरूर आज या ठिकाणी आपण पाहतोय. आदित्य पायकरच्या बाजूने स्वीट पुन्हा एकदा आपण पाहतोय. तिसरा फटका या ठिकाणी गोलंदाजाने मिस केलाय. चेंडू अर्थातच आपण पाहिलं की या ठिकाणी सायटिक क्षेत्रामध्ये प्रवेश करतोय. जोपर्यंत बाईक स्वरूपातील आणखी 2 धावा जरूर देणार आहे. रनिंग विकेट चांगली होते.
खेळमेदानामध्ये आपण पाहतो धावपळीची नजर आपली 32 धावसंख्या असताना पुढचा चेंडू लक्षात ठेवला आणि चांगला अटॅक पकडला जातो एकदा चेंडू मध्ये टॉस सुरू झाला होता मात्र त्यानंतर जजमेंट घेतला गेला आणि गोलंदाज पाठपुढे धावले आपण पाहिलं गोलंदाज चेंज झाला आणि पाठपुढे पारितोषिक मिस झाला आणि याचा हजारच्या पारितोषिक सुद्धा लावलं गेलं होतं 32 धावसंख्येवरती पहिला विकेट पहिला ब्रेकथ्रू या ठिकाणी आपण पाहतोय नवीन गोलंदाज आपण पाहिलं नवीन गोलंदाज मैदानावरती आपण पाहतोय आज मैदानावरती प्रत्येक क्षेत्रातील लोक तुम्हाला भेटतील कोण व्यावसायिक असेल डॉक्टर असेल कोण शिक्षक असेल प्रत्येक व्यवसायातून अर्थातच कुठेतरी पैशातील लोकांची मागणी आली मैदानावरती आहे चांगल्या पद्धतीने फक्त निवडणुकीचे विषयाची दुपारपेक्षा आधारावर विचार सुद्धा करतोय एक भाव या ठिकाणी मिळते आपण नजर तर 33च्या घरावर आपलं जाऊन पोहोचलंय 33 रन स्कोरबोर्ड 20 षटक मधावरती आहे 5 षटकांचा सामना आणि चांगल्या दिशेने ही वाटतात स्ट्राईक एंडवरती आपण पाहतो संतोष जाधव पहिल्यांदा आले पहिला चेंडू यावेळेला चांगला फटका केला गेला कॅन्सिल कधीच घेतली झाली चेंडू विरामध्ये चांगले बदल बोलिये मैदानावरती धावपळीवरती 33 धावसंख्या आपण पाहतो 34 धावसंख्येमध्ये 34 रन स्कोरबोर्ड वैयक्तिक 16 धावसंख्येवरती आपण पाहतोय चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आनंद त्या वाचनातून आपण पाहतोय वरती आपण पाहतो सुधारता गोलंदाज सत्तरला तिथे यावेळेला अभ्यास झाला काही करायच्या चक्करमध्ये कुठेतरी नुकसान झालं डॉट चेंडू आला आणि त्यानंतर मात्र आपण पाहतो पूर्णतः खेळ चक्कर चालू आहे लक्षात घ्या 20 मिनिटांमध्ये होणं गरजेचं आहे त्यामुळे टायमिंगसाठी माझ्यामध्ये आहे त्यामुळे कुठलाही वेगळा हृदयामध्ये याची काळजी घ्या चेंडूवरती नागपूर करून चालू केला चेंडू 1 पॉईंटवर ट्रॅव्हल करतो जवळच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय एक भाग मिळाला चांगलं सूत्रदर्शक मैदानामध्ये आपण पाहतो वैशिष्ट्यपूर्ण क्रिकेटची स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतो 34 षटक मैदानापासून कबड्डी पटाला असताना वैदा बोलतो यावेळेला चेंडू चांगला खेळला गेला कॅपमध्ये सुद्धा खेळला जातो पॉईंटमध्ये चेंडू गेला आहे यावेळेचा मात्र कधीकधी क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी चुकी झाली होती मात्र लास्ट मोमेंटला स्वतःला सावरलं आणि धावा वाचवलं आपल्या पक्षासाठी 36 स्कोरबोर्ड वैयक्तिक 18 धावसंख्येवरती आपण पाहतोय यावेळेला आपण टीममध्ये आनंद पाहतो चौथा 20 पॉईंटचा फटका या ठिकाणी आपण पाहतो ती पद्धतीची गोलंदाजी या ठिकाणी मैदानावरती आपण पाहतो यावेळेला आनंद यांनी कुठेतरी चुकी केली आतापर्यंत आपण पाहिला तर कुठेतरी 4 वेळा आदित्य पाकिस्तानने 30 वरती खेळण्याचा प्रयत्न केला आणि 4ही वेळेला असा पण बनला होता एवढं सुद्धाचा चुकी लोकांना त्यानंतर एक हा वेळा आणि 31 परत करतो 38 धावा आपण कव्हर वस्तू इशारा करतो सुद्धा मैदानावरती प्रगती करायला लागताना एक ऑफर खेळला जातो की तो टॉप सुद्धा आला आणि अशा पद्धतीने 4 षटकांचा खेळ मैदानावरती समाप्त झाला या आधीचं मात्र आपण पाहिलं तर 52 धावा झाल्या होत्या 53 धावांचे टार्गेट होतं या मात्र काय झाला जिथे 4 षटकांमध्ये केवळ आणि केवळ 38 धावा जमा झालेल्या आहेत 38 धावा केवळ म्हणण्याची चुकीच आहे मात्र तरी सुद्धा तिथे ज्या आधीच्या मात्र पप्पा तुलना केली तर मात्र कुठेतरी धावाच्या पिछाडीवरती जरूर नक्की आपण आधीच्या पाकिस्तानला पाहतो वैयक्तिक 19 धावसंख्येवरती आनंद या ठिकाणी खेळताना आपण पाहतो आपल्या इनिंगला या ठिकाणी 2 दिला जातो
31 और स्कोरबोर्ड 38 धावा धावण्यावरती आहे. लास्ट पर्यंत किशोर गुरुकाची 5 वरती आपण पाहतो आणि तिने अनुभवी खेळाडू रोटी कपच्या माध्यमातून आज सार्वजनिक खेळाडूंची मागणी आहे त्यांच्यावरती आज आपण पाहतो. रोटी म्हटलं तर खऱ्या कुठेतरी सामाजिक कार्य असू दे, बऱ्याच वेळेला कुठेतरी कॅम्प भरवणं असू दे, समाजाप्रतीचं कार्य वारंवार होत असतं. या वर्षाचा का चांगला आहे तिकडे लक्ष काढा ते जातो ती मारेचा पार गोलंदाज किशोरचा पहिल्या चेंडूवरती मात्र स्वागत केला जातो आणि चौकाला लावला जातो. स्वतःला रिटायर सुद्धा करावा लागतो. टीव्हीच्या धावसंख्येवरती एक चांगली इनिंग आनंदच्या माध्यमातून आपण पाहतोय. या मैदानावरती या 20 धावा केल्या म्हणजे जवळजवळ 50 धावा केल्या तर कारण स्वतःला रिटायर करावं लागते. एकदा दोनच्या काळामध्ये आनंदच्या इनिंगसाठी चांगला खेळ आणि आपण पाहतोय. चौकारांच्या आदेशासाठी वेगवेगळे शॉट त्यांनी दाखवले गेले. आपण पाहिलं 2 चौकारांच्या सहाय्याने त्यांनी आपली इनिंग सुरू केले. धावसंख्यावरती 42 धावा खूप किती वर असतो. नवीन गोलंदाज प्रमोद मैदानावरती आपण पाहतोय. या स्पर्धेमध्ये काही नियम काही अटी बदल्या आल्या त्यासाठी ते 20 पण करायचं नाही. पाचची लिडिंग एक आणि आणखी एक फलंदाज या ठिकाणी बाद झाला आहे. 5 to 5 दूसरा हादरा क्या बात है. यावेळी किती टप्पा पडल्याने तो उजवी घेणारा होता. ब्लू फॅक्टर या मैदानावरती थोडासा पाहायला मिळते कारण पडलं होतं सकाळी त्यामुळे प्रत्येक मैदानावरची कोणती गरज होत प्रत्येकी कुणीतरी विकेटवरती उजवी सुद्धा पाहायला मिळणार आहे. या प्रकाराची नजर आपली विकेटच्या धावसंख्येवरती आता मात्र दुसरा आधार लागला जातोय. जिथे एकही फलंदाज बाद होत नव्हता तिथे आता मात्र फलंदाज बाद झाला. आधीच्या फलंदाजांना रिटायर व्हावं लागलं आणि आता मात्र आपण पाहतो शेवटच्या षटक मैदानावरती गरजी बनवण्याची आहे. यावेळेचा फटका बाकी बनवायला पहिला प्रयत्न गुलाबमध्ये जरूर जातो. गुलाबमध्ये गेलाय क्षेत्ररक्षकाने त्याला फीड केलाय आणि चांगल्या पद्धतीचा खेळ घेतला. संतोष यादव या ठिकाणी स्ट्राईकवरती आपण पाहत बसण्याची जयेश पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा किशोर सज्जन. किशोरचा हा चेंडू ऑफस्टॉपच्या बाहेर पकडला गेला आहे. आंतरराष्ट्रीय गेम क्रमांक 22 पद्धतीने चेंडूला नवीन घोषित करण्यात आला आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरती येणारी गाडी चुकून 2 वरती जावी अशा पद्धतीची ही डिलिव्हरी मैदानावरती आपण पाहतोय. पिंपरी मॅथर आणि नवा रॉयल संघाचा आपण यायचं. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न 2 धावा सहज पद्धतीने पूर्ण केला जाते कारण क्षेत्ररक्षक थोडंसं कमजोर या ठिकाणी आपण पाहतो. धावसंख्या 47 धावांचे एक रन शॉट या ठिकाणी काउंट केले गेले. ओके 45 रन स्कोर. पंचमहिनी चांगली होते. कुठलीही प्रकारची हेल्मेट केली जाणार नाही. चांगला फटका मॅचमध्ये खेळून पाहिला जातोय. काचेच्या आधारावरती चेंडू जातोय आत्मस्वरने डीप क्षेत्रामध्ये जिथे क्षेत्ररक्षकाने जपून हेल्प केली. प्रयत्न चांगले केले आणि आपल्या संघासाठी तसं 2 धावा वाचवलंय. आसामीमध्ये 2 धावा केल्या तर 2 धावा वाचवल्या सुद्धा गेल्या. त्यामुळे क्षेत्ररक्षक करताना आपण जितक्या धावा वाचवतो तितक्याच आपल्या गोलंदाजाला मदत होते आणि जर आपल्याला क्षेत्ररक्षक पहिल्या इनिंगमध्ये असेल तर सेकंड इनिंगमध्ये आपण फलंदाजाला सुद्धा त्याची मदत होत असते. यावेळी फटका कव्हरच्या डोक्यावर केला जातो. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पिछाडीवरती जरूर आहे. दुसरीला 2 धावांचा प्रयत्न आणि या प्रयत्नामध्ये मात्र फलंदाजाला आपली विकेट बनवावी लागते आणि त्यात आणखी एक शॉट आहे. त्यामुळे ही एकच धाव असेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता तिथे धावेवर प्रयत्न फलंदाज बाद झाला आहे आणि त्याआधी एकच शॉट काढली गेली होती. त्यामुळे ही एकच धाव. नवा संघाच्या विरोधात आपण थोडी अनिश्चित यायचे. मोठी 1 स्कोरबोर्ड 48 धावा निर्धारित 5 षटकांच्या खेळामध्ये झालं. 49 धावांचं जास्त 50च्या उपायाचे आणि आता मात्र आपण टॉस करणार आहोत. एका बाजूला पिंपरी मॅथर तर दुसऱ्या बाजूला नवा रॉयल यांनी 1 मॅच जिंकलेला आहे. दुसरा मॅच
मॅच या ठिकाणी काय होणार ते बघण्यासाठी आपण पुढे या ठिकाणी जातोय. टास्क का बॉस या ठिकाणी आपण करून घेणार आहोत. आजच्या दिवसातील आणखी महत्त्वपूर्ण होत नवाज रॉयल संघाने या स्पर्धेमध्ये पहिला सामना जिंकून चांगल्या पद्धतीने कामगिरी सुद्धा केली. टॉस होतोय एका बाजूला नवाज रॉयल संघाचा कर्णधार, दुसऱ्या बाजूला पिंपरी कॅप्टन संघाचा कर्णधार या ठिकाणी सज्ज झालेला आपण पाहतोय. बॉल करणार आहे अठ्ठावीस नवा समोरच करणार आहे मुखर्जी का सिकंदर. This is the ball and 10 cities. नारायणजीचा कौल या ठिकाणी जिंकला गेलेला आहे. अर्थातच पिंपरी कॅप्टनकडून काय डिसाईड करा प्रतिस्पर्धी संघाने याआधीचा एक मॅच जिंकलाय, त्यामुळे काय वाटते किती प्रेशर तुमच्याकडे असणार ही मॅच जिंकण्यासाठी काय प्रयत्न असतील? क्या बात आहे. त्यामुळे ही एक्सपेन्सिव्ह टुर्नामेंट आहे आणि दृष्टिकोनातूनच विचार केला जातोय. लाईफमध्ये कुठेही प्रेशर घेतलेला नाही आहे, त्यामुळे प्रेशरचा काही प्रश्न येत नाही. मॅच एन्जॉयमेंटसाठी केली जाईल आणि अशा पद्धतीचं प्रोफेशनल मैदानावरती आपण पाहतोय. गोळी बघण्याच्या दिशेने जिथे अर्थातच आपण पाहतोय पहिल्या इनिंगमध्ये कोकणी स्टार संघातून 48 धावा जमा केले, 49 धावांचं टार्गेट या ठिकाणी मात्र उभं केलं. तर संघाचे या ठिकाणी 12% गेले. बीजेपी कोकणी स्टार आणि अर्थात आदित्य पाटील आपला 12% मॅच कॉम्पिटिशन गेला नाही पाहिजे याची आपण खबरदारी घेतली. पगार ना आम्हाला वाढलं येईल कुठं रायगडला होईल होईल रायगडला मध्ये आता भरलेच ना बरेच आता आता इकडे काय केलं आहे सगळं रायगडला सगळं इथलं रायगडचंच भरणार आहे. 700 काढलं आता मध्ये ते कुठलं माहिती होतं बाहेरचं घाटावरचं त्यांना काढलं होतं. म्हणजे आपल्या लोकांना हे नाही ना रोजगार कुठं आहे होता तो रोजगार जमिनी विकून बसले. कॅमेरा घेतला शूटिंग झालं टेन्शन नाही. म्हणजे आता चालू होतं रे पण आता तर स्टे आणलं ना इकडचं स्टे आणलं नवी मुंबईमधलं आणि आपलं रायगडचं चालू आहे. सलामी जोडी येते एका बाजूला वसंत दुसऱ्या बाजूला गणेश गोलंदाजी बात करते. आनंद सज्ज झालेला आपली बाजू आनंदच्या माध्यमातून चांगली फलंदाजी झाली. आता मात्र गोलंदाजीच्या बळावरती सुद्धा आपल्याकडे असलेला चांगला खेळ बघायचा प्रयत्न. गोलंदाजी करत असताना पाचंदा टाकून या बंदा पहिला काढलेली आता ऑनलाईन
गुरुदेव कोहली आता आपण पाहतोय यावेळेला गुरुदेव मार्गवरती पहिला चेंडू लाईनवरती करत होतं नालेजवरती नियंत्रण होतं हे होतं फलंदाज नावाचं ज्याने दोन्ही हाताने स्वीकार केला होता पाठवून चौकार आलाय यावेळेला बाकी चेंडूनंतर आपण पाहतोय जडीमध्ये गेलाय तिकडे लक्ष पोहोचून देणार आहे गुरुदेव कोहली आपण पाहतोय गुरुदेव मार्गवरती आता किती माहिती आहे का 18,000 आता नाही पुन्हा एकदा मार्गवरती सजवलेला आपण पाहतोय का बघतोय तिकडे रक्षण आपण पाहिलं तर यावेळेला चांगल्या पद्धतीने सजवलंय चांगला चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय गुजरातमध्ये या ठिकाणी कन्वर्ट होतो की काय असं वाटत असताना मात्र बॅटची एक म्हणून या ठिकाणी आले चांगलं कनेक्शन होऊ शकलेलं नाही आपला 6 महिन्याचा तो वेरेस येतो बाकी आपण बघतो नजर 5 धाव 6 धावांसाठी आपण पाहतो 6 स्कोर 3 वर्षाचा करार असतो पगारवाढा फ्लाइटे दिले नाही मोठा फटका मिळण्याची नावी संधी आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार चौकार एक चांगला फटका मिळाला होता सफल करण्याचा प्रयत्न आणि अगदी नेट प्रॅक्टिस होते की काय असं वाटू लागलंय साधा सोपा पद्धतीने चेंडू टाकला गेला आणि आता आपण पाहतोय धावतो आता मात्र जगत फिगरमध्ये गेले 10 धावसाठी धावतो झाले वैद्य करून क्रिकेटची विलय कोहली दिखाई नसेल यावेळी चेंडू चित्ररक्षणामध्ये थोडीशी चुकी झाली कवचरक्षकाकडून मात्र त्यानंतर एक धाव घेतली जाते चांगली ठिकाणी आहे वस्तूभूत इशारा या ठिकाणी आपण पाहतो पहिल्या षटकामधून 2 चौकार आले त्यानंतर 3 सिग्नल्स आले आपण पाहतो राईट साईडवरती आपण पाहिलं तर गणेश या ठिकाणी आहे गणेशसाठी ते पद्धतीचा चेंडू चेंडू आपण पाहिला तर लॉंगस्टॉप क्षेत्रामध्ये जातोय पाईप स्वरूपात नवीन धाव दाखवल्यावरती गाडी धरली जाते क्रमांक पहिला मैदानावरती पहिल्या टप्प्याची 12 ही धावसंख्या धावसंख्यावरती जिथे पाठलाग करायचं एकोणीस गुरुदेव मार्गवरती 27 यावेळेला सज्ज झालेले आपण पाहतो 27 डिग्री 12 धावा धावसंख्यावरती लागले 49 धावसंख्येचा पाठलाग करायचा दोन्ही खेळावरती उत्तर धावमध्ये मोठी ग्राफिक होती बॉलिंग ॲक्शन या ठिकाणी आपण पाहिलं तर चेंडू पहिलाच होता तो निर्धाव या ठिकाणी आला डॉट चेंडू आणि दोन्ही ग्राफिक कसा पत्त्यांना क्रॉस करत कुठेतरी गोलंदाजी करत असतो विरुद्ध दिशेने त्याच पद्धतीची गोलंदाजी यावेळेला शक्तीची याच्या माध्यमातून यावेळेचा चेंडू आपण पाहिला तर फलंदाज पास आहे चांगली गोलंदाजी चांगला खेळ मैदानामध्ये या पद्धतीने अर्थातच गोलंदाजाला पाठ ठरवलं जात आहे आंतरराष्ट्रीय क्रमांक 21 खेळण्यामध्ये वापरण्यात आला आणि त्यानंतर आपला विजयी खेळ जाता पहिला हात या ठिकाणी आपण पाहतो गणेशच्या रूपामध्ये लागला गणेश 5 हजाराचा गणेश फलंदाज आपण पाहिलं तर यावेळेला मात्र प्रशांत मैदानावरती आपण पाहतो पॉईंट एंडवरती प्रशांत गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा 27 निगडे या ठिकाणी आपण पाहतो यावेळेला पिक अपचं पूर्णपणे बाहेर पंचायतीच्या चेंडूला पाहिलं ओळखलं घडलं आणि तत्पूर्वी मात्र आपल्या सोडून दिशेने चेंडू वगैरेसाठी घोषणा केली आहे आणि आणखी एक धाव दाखवण्यावरती मिळते 13 धावा दाखवण्यावरती आहे यावेळेला चेंडू बॅकफूट म्हणून पूल करण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू जातो एक विकेटच्या क्षेत्रामध्ये एक धाव पूर्ण केला दुसरा प्रयत्न केला गेला नाही इतर धावेवरती त्या ठिकाणी समाधान मिळावं लागते आपण पाहतो कोटी
स्कोर आजचा संडेचा दिवस आपण पाहतोय असं कुस्तीचं या ठिकाणी आजचा हा दिवस असणार आहे सर्व बॅटने खेळण्याचा प्रयत्न विरोधी जातोय एक धाव या ठिकाणी पूर्ण केलेली आपण पाहतोय जरी हे तरी सुद्धा क्रिकेटपतीचं प्रेम क्रिकेटपतीचं महत्व मैदानावरती आपण पाहतोय यावेळेचा चेंडू चांगल्या दिशेने आपण पाहतोय डॉग चेंडूने एक चेंडू वाईट वगळला तर मात्र आतापर्यंत ही कामगिरी त्यांच्या माध्यमातून चांगलीच झालेली आहे काकूपूर्व पंच करण्याचा प्रयत्न चेंडू बॅटमध्ये जातोय पंचमध्ये खेळला जातोय चांगल्या प्रकारची सिंगल डबल सुद्धा या ठिकाणी मात्र विश्वास ठेवला जातोय आणि क्रिकेटमध्ये धावपटकावरती नजर आपण टाकली तर आता मात्र 49%चा पाठलाग करत असताना 2 षटकांची सांगता झाली आहे आणि धावपटकावरती आपण पाहतोय सगळ्या धावा झाल्या 70 रन स्कोर पैसे भरला येणारे 3 षटक म्हणजे 18 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहतोय 32 धावसंख्येची आवश्यकता आहे काय ना फक्त सिंगल बॉल 5 मिनिटाच्या केला पाहिजे त्यांचा 100 मीटरच्या 200 मीटर फार चालू पुढे 15 मध्ये गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय आमचं ते 5 मिनिटाच्या वेळेत गेलं पाहिजे बॅटची एक बॅटमधून एक आवाज आला होता एक अपील करण्यात आला त्यानंतर मात्र गोलंदाज बाद त्याची ग्वाही दिली गेली आणि आणखी एक आदरा प्रमोद पालेकर यांनी पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय आपल्या गोलंदाजीचा धक्का मारला वसंत यावेळेला आपली विकेट काढताना आपण पाहतो वसंतच्या माध्यमातून आतापर्यंत 9 धावसंख्येची 11 धावसंख्येची खेळी करण्यात आली होती चांगली इनिंग या ठिकाणी समाप्त झाली रवी फलंदाज विजय कोतवाल मैदानावरती आपण पाहतोय तिसरं षटक मैदानावरती पहिली पदावरती आहे प्रमोद पालेकर यांची गोलंदाजी आतापर्यंत चांगली आहे आणि पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवते आणि चांगल्या पद्धतीची कामगिरी आतापर्यंत झाली एक चांगल्या क्रिकेटचं मैदान एक चांगली फ्रेंडशिप ट्रॉफी ज्याला म्हणता येईल प्रेमपूर्वक पद्धतीची ही खेळी यावेळीचा फटका आपण पाहिला थोडासा फसला जरूर आहे पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू जातो जिथे एक धाव मिळेल धावपटकावरती नजर टाकूया 18 धावसंख्येत धावपटकावरती जमा झाली पहिल्या 2 चेंडूंवरती केवळ एक धाव आणि एका फलंदाजाला बाद केलं गेलं चांगला चेंडू आहे फुलरवेग पद्धतीचा चेंडू फलंदाजाने ऑफसाईडच्या दिशेने कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला गेला प्रयत्न कसलाय आणि चेंडू आपण पाहिला तर थोडा स्टेपच्या बाहेर ठेवला गेला फुलरवेग पद्धतीची डिलिव्हरी ज्याला यार्कर लेग सुद्धा म्हटलं जातं आणि तीच लेग मैदानावरती साधली जाते यावेळेला बॅटची एक चेंडू मात्र जातो थर्ड क्षेत्रामध्ये चेंडू जाईल सीमा रेषा पार सुद्धा आणि आणखी एक चौकार मैदानावरती बऱ्याच कालावधीनंतर आला चौकाराच्या साहाय्याने धावपटकाला आता मात्र आकार मिळणार आहे आणि वायफायपेक्षा चांगला स्पीड मिळतोय कारण धावपटक जातोय 22 चौकारामध्ये 22 ऑन स्कोर आपण पाहिलं 49 धावसंख्येचा पाठलाग केला जातोय अजूनही तुटू होता इशारा येईल तिसऱ्या षटकामध्ये 2 चेंडूचा खेळ बाकी आहे चौदा चेंडूमध्ये 27 धावसंख्येची आवश्यकता आहे त्यामुळे मॅचला जिंकण्याकडे सुद्धा आपण लक्ष देऊ शकतो राईट बघून प्रमोद पुन्हा एकदा सज्ज या स्पर्धेमध्ये आतापर्यंत फक्त एकमेव षटकार आला तो षटकार आपण पाहिला अतुलच्या बॅटमधून होता यावेळेस चेंडूवरती एक अपील जरूर झालं होतं एका खेळाडूला कॅच पकडली जाते की काय मात्र कुठेतरी कॅच सुटलाय असं चित्र मैदानावरती आपण पाहू शकतो पुढे मैदानावरती नक्की इशारा असणार आहे आपण
फलकावरती 22 धावा 1 to go. डिफेन्सिव्ह पद्धतीचा पवित्रा चेंडू पुन्हा एकदा शॉट प्रदर्शितवर सागर करतो एक धाव मिळणार आहे आणि एका धावेच्या मदतीने धावफलक 23 च्या गळ्यामध्ये जाऊन पोहोचलोय. आता मात्र येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहिलं तर या ठिकाणी आवश्यकता असणार आहे 26 धावा. 49 to win आहे. 48 धावा झाल्या 49 धावसंख्येचं आव्हान आहे. धावफलकावरती 23 धावा जमा झाल्या. प्रतिशतक 13 ची सरासरी राखायची. तसं पाहायला गेलं तर आजच्या क्रिकेटमध्ये जे रेग्युलर क्रिकेट खेळत असतात त्यांना गैरलाभ सहज पद्धतीने होतात. मात्र जे इरेग्युलर आहे ते फक्त क्रिकेटच्या प्रेमापोटी आणि आपल्याला विरंगुळासाठी जे क्रिकेट खेळत आहेत त्याच्यासाठी या कठीण असणार आहे. तुझी सही बिल नाही ग्राउंडवर घेतात तर तू भले तू धावू नकोस काय नको करू म्हणून महत्त्वाची सही लागते साहेबांची. आनंद माळी आपण बादे यांनी फलंदाजी करत असताना 23 धावा केल्या होत्या. तेच आता यावेळेला मात्र अष्टपैलू कामगिरी करायला आणि आपण पाहतो यावेळेला बाबूने एक फूट गोलंदाजी केली जाते नाही का मोबाईल देखील गोलंदाजी केली जाईल तिथे स्ट्राईक केली होती. याच्यावर फलंदाज आपण पाहतो विजयच्या बॅटमधून बऱ्याच कालावधीनंतर मोठा फटका आला. चेंडूवरती कॅच सुटली जाते मिस टायमिंग. आमचा पीटीसीचा कॅमेरामन सुद्धा चेंडू ज्यावेळेला हवेत गेला त्यावेळेला धुंदोने साधनासारखा चेंडू हवेत सोडत होता आणि चांगल्या पद्धतीची कामगिरी त्यांच्या माध्यमातून सुद्धा होते. दरम्यान चेंडू यावेळेला आपण पाहतो कॅच सुटली गेली आहे. 2 धावा चांगल्या आणि विरुद्ध विकेटच्या आधारावरती घेतल्या जात आहे. म्हणून विचार केला आता मी करू तरी काय जर कॅच पकडली जात नाही तर मॅचमध्ये कसे येणार असे बरेचसे प्रश्न या ठिकाणी पडले असणार आहेत. तर आपण जर आम्ही तर 35 धावा लागल्या. आणखी एक मोठा फटका केला गेला लांबी फटका लॉंगर क्षेत्ररक्षक तयार आहे. दुसरी धाव घेता येणार नाहीये कारण चांगलं क्षेत्ररक्षक चांगली पेट चांगलं एक्झिक्युशन चांगलं कलेक्शन आणि या सगळ्यासाठी का होईना धावफलक 1 ने अधिकृत करतोय आणि अर्थातच 26 धावा धावफलकावरती लागल्या. 49 धावसंख्येचा पाठलाग करायचा. डिफेन्सिव्ह पद्धतीने कव्हरच्या दिशेने खेळून काढलाय. जाणीवपूर्वक या ठिकाणी आपण पाहिलं पद्धतीने पाहायला मिळालं चेंडूच्या टप्प्याचा अंदाज घेतला आणि एकही धाव घेतलेली आपण पाहतोय. धावफलकावरती नजर 27-27 स्कोरबोर्ड. होईल मैदानामध्ये यावेळेला मैदानावरती आपण पाहतोय टॉप चेंडू आलाय आणि चांगल्या पद्धतीची कामगिरी आपण पाहतोय. कोहलीजी यांच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. 1 to go. यावेळेला मात्र मोठा फटका येतोय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा चौकार घोषित केला गेला. चांगला फटका होता. आमचे कॅमेरामध्ये सुद्धा चेंडूला चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कॅमेऱ्यामध्ये कैद केलंय आणि या ठिकाणी हा चौकार आहे. चौकाराच्या मदतीने धावफलकावरती 31 धावसंख्या जमा झाली. या ठिकाणी आपण वाजवी कॉमेंट सुद्धा ऐकतोय. आज संकष्टी चतुर्थी असताना कुठेतरी मैदानावरती कोंबड्या पकडण्याची सुद्धा शक्यता आहे. हरकत नाही. कॉमेंटचं या ठिकाणी आपण स्वागत करूया कोणी मैदानावर. बाकी एक चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतो मैदानामध्ये धावत जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मैदान आहे. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी चांगलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय. षटक क्रमांक 4 मैदानावरती समाप्त आणि धावफलकावरती 32 धावा येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 17 धावसंख्येची आवश्यकता आहे. 6 चेंडूमध्ये 17 धावा खरंच शक्य होतील का? खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे. गोलंदाजी कोणाला दिली जावी यावरती विचारधारणा केली जाते. शेवटचे षटक टाकणारा गोलंदाज आपल्याकडे ट्रम्पकार असावा असं मानलं जातं आणि अगदी त्याच वेळेला कुठेतरी युएसचे प्रेसिडेंट ट्रम्प यांची सुद्धा रवानगी झालेली आहे. जो बायडन 46वे अध्यक्ष या ठिकाणी युएसची या ठिकाणी त्यांनी काही धाडसी निर्णय पहिल्या 2 ते 3 दिवसांमध्ये घेतले गेले. त्या निर्णयाचं कौतुक संपूर्ण आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये या ठिकाणी केलं जाते. मुळे मैदानावरती
मात्र पहिला चेंडू यावेळेला मात्र आपल्या बाजूने वळवलाय. गोलंदाजीसाठी तो आता आपण पाहिलं तर पाण्याच्या दिशेने वळवला असं मी म्हणेन. कौतुकास्पद गोलंदाजी. पहिला चेंडू डॉट झालाय. 5 चेंडू 17 धावा. काय होणार यावेळीचा चेंडू मात्र प्रेक्षकांच्या बाहेर. हा चांगला निर्णय आहे कारण विकेटच्या बाजूने चेंडू गेला होता. पहिला चेंडू विकेटच्या वरून गेला, हा चेंडू विकेटच्या बाजूने गेला आहे. आणि यावेळेला मात्र आपण पाहतो 38 स्वरूपातील धाव 33 धावसंख्या 5-16 अशा पद्धतीचे समीकरण उलटी गिनती आम्ही या ठिकाणी सुरू केली. बादची एक चेंडू ठरल्या क्षेत्रामध्ये मात्र ठरण्याच्या क्षेत्राची तयार करण्यात आला आहे. मिसफील्ड झाली आहे आणि चेंडू मात्र सीमारेषे नजदीक गेलाय, पार केलेला नाही. 2 धावा मिळत आहेत. चेंडू वेगाने सुद्धा गेला होता. चेंडू कार्पेटच्या आधारावरती गेला होता त्यामुळे फील्ड करता आला पाहिजे होता. मात्र त्यात सुद्धा या ठिकाणी आपण पाहिलं क्षेत्ररचनामध्ये थोडासा कमजोर काळ पाहायला मिळाला. 35 धावा धावफलकावरती. 4-14ची आवश्यकता असताना चेंडू कव्हरच्या दिशेने एक्स्ट्रा कव्हरमध्ये गेलाय. कोणतीही धाव घेतली गेली नाही आणि डॉट चेंडू. गोलंदाजाने स्ट्राईक स्वतःकडे घेऊन आपण आक्रमक भूमिका घेणार असा काहीसा इंडायरेक्ट शब्द दिला. मात्र आपण जागृती करून देतील का? त्याचं उत्तर नाही असं आहे. चेंडू बुद्धेचा टप्पा पडल्यानंतर उचलून घेणारा होता. या खेळपट्टीचं आपण जर पाहिलं तर सकाळचं दर होतं. मातीची खेळपट्टी टप्पा पडल्यानंतर कधीतरी चेंडू उचलून घेणारा आहे, कधीतरी चेंडू स्ट्रीट होतोय. मोठ्या फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू हवेची ठिकाणी क्षेत्ररक्षकाने मात्र कॅच सुटली आहे. एक धाव फायनली घेतली आहे आणि स्ट्राईक रोटेट झाली आहे आणि 1-2 गोचा इशारा. या मॅचमध्ये केवळ आणि केवळ औपचारिकता बाकी. या मॅचमध्ये आपण पाहतो सुरुवातीपासून चांगल्या पद्धतीने पकड निर्माण केली आहे कोकणे. आदित्य पाटील सरकारने मात्र चांगल्या पद्धतीची कामगिरी या ठिकाणी केली आहे. पहिल्या 2 मॅचमध्ये झालं काय? पहिल्या संघाने 93 क्षेत्ररक्षक घेतलं, तो संघ पराभूत झाला.